नमस्कार मित्रांनो, खबर लाईट या आपल्या विश्वासू आणि माहितीपूर्ण युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, आपण रोज जे अन्न खातो त्याचा आपल्या शरीरावर थेट परिणाम होत असतो. म्हणूनच प्राचीन आयुर्वेद शास्त्रामध्ये आहाराला अत्यंत महत्त्वाचं स्थान दिलं गेलं आहे. आयुर्वेदानुसार फक्त कोणता पदार्थ खायचा हे महत्त्वाचं नसतं, तर कोणता पदार्थ कोणासोबत खायचा आणि कोणासोबत खाऊ नये हे जाणून घेणं देखील तितकंच आवश्यक मानलं गेलं आहे. कारण काही पदार्थ स्वतंत्रपणे खूप पौष्टिक आणि शरीरासाठी लाभदायक असतात, परंतु तेच पदार्थ चुकीच्या पदार्थांसोबत एकत्र खाल्ले तर त्याचा शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो. आयुर्वेदामध्ये अशा प्रकारच्या चुकीच्या अन्न संयोगाला विरुद्ध आहार असं म्हटलं जातं. म्हणजे दोन वेगवेगळ्या गुणधर्मांचे पदार्थ एकत्र खाल्ल्यामुळे शरीरावर अतिरिक्त ताण येऊ शकतो. अशा प्रकारची सवय सतत सुरू राहिली तर त्याचा परिणाम हळूहळू शरीरावर दिसू लागतो. म्हणूनच अनेक जण याची तुलना स्लो पॉयझनशी करतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशाच एका सर्वांच्या आवडीच्या भाजीबद्दल माहिती घेणार आहोत. ती भाजी म्हणजे भेंडी. भेंडी ही अनेकांच्या घरात आठवड्यातून किमान एकदा तरी बनवली जातेच. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना ती आवडते. यामध्ये प्रथिने, फायबर, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम असे अनेक पोषक घटक आढळतात. यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी, रक्तदाब आणि साखरेचं प्रमाण सांभाळण्यासाठी तसेच हृदयाच्या आरोग्यासाठी देखील भेंडीला खूप उपयुक्त मानलं जातं. पण हीच भेंडी काही विशिष्ट पदार्थांसोबत खाल्ली तर त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अनेक लोकांना अपचन, गॅस, ऍसिडिटी, किडनी स्टोनचा धोका, त्वचेशी संबंधित काही समस्या, खाज, ॲलर्जी, पांढरे डाग किंवा सोरायसिस सारख्या तक्रारी उद्भवू शकतात. म्हणूनच आज आपण भेंडी सोबत चुकूनही खाऊ नयेत असे 3 पदार्थ जाणून घेणार आहोत. तसेच ते का टाळावेत यामागचं आयुर्वेदातील आणि आधुनिक विज्ञानात सांगितलेलं कारण देखील आपण समजून घेणार आहोत. म्हणून आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून अशाच आरोग्यविषयक माहितीपूर्ण व्हिडिओंची सूचना तुम्हाला वेळेवर मिळत राहील. चला आता सुरुवात करूया. मित्रांनो, पूर्वीच्या काळात आपल्या घरातील मोठी माणसं अनेक गोष्टी सांगायची. ही भाजी त्या पदार्थासोबत खाऊ नको, हे फळ त्याच दिवशी खाऊ नको, असं अनेकदा ऐकायला मिळायचं. त्यावेळी कदाचित त्यामागचं कारण प्रत्येकाला माहीत नसेल, पण त्या प्रत्येक गोष्टी मागे काही ना काही अनुभव आणि पारंपरिक ज्ञान होतं. आयुर्वेदामध्ये यालाच विरुद्ध आहार म्हटलं गेलं आहे. पूर्वीच्या लोकांची जीवनशैली वेगळी होती. ते भरपूर शारीरिक परिश्रम करत होते. त्यांची पचनशक्ती देखील तुलनेने चांगली होती. म्हणून एखाद्या वेळी चुकीचा अन्न संयोग झाला तरी त्याचा त्रास प्रत्येकाला जाणवत नसे. पण आजची परिस्थिती बदलली आहे. शारीरिक हालचाल कमी झाली आहे, बैठं काम वाढलं आहे, पचनशक्ती ही पूर्वीसारखी राहिलेली नाही. त्यामुळे छोट्या छोट्या चुकीच्या सवयींचा देखील परिणाम हा आरोग्यावर दिसू लागतो. जर आपल्याला दीर्घकाळ निरोगी राहायचं असेल तर आहाराचे काही साधे नियम पाळणं तितकंच गरजेचं आहे. आता पाहूया भेंडी सोबत टाळायचा पहिला पदार्थ, दूध आणि दही. दूध आणि दही हे दोन्ही पदार्थ शरीरासाठी खूप पौष्टिक मानले जातात. त्यामध्ये कॅल्शियमसह अनेक पोषक घटक असतात. परंतु आयुर्वेदानुसार हे दोन्ही पदार्थ पचायला काहीसे जड मानले जातात. त्यांचा स्वभाव थंड असून ते कफ वाढवणारे मानले जातात. दुसरीकडे भेंडी देखील काही प्रमाणात चिकट आणि पचायला जड मानली जाते. ती देखील कफ वाढवणाऱ्या पदार्थांमध्ये गणली जाते. म्हणून हे दोन्ही पदार्थ एकत्र आले तर पचन संस्थेवर अतिरिक्त ताण येऊ शकतो. समजा तुम्ही जेवणात भेंडीची भाजी खाल्ली आणि त्याच वेळी किंवा जेवणाच्या आधी किंवा नंतर थोड्याच वेळात दूध किंवा दही घेतलं तर हे नियोजन काही लोकांसाठी त्रासदायक ठरू शकतं. अशा वेळी पोट जड होणं, गॅस तयार होणं, पचन मंदावणं,
शरीरात आळस जाणवणं, वारंवार सर्दी, खोकला किंवा कफ वाढल्यासारखं वाटणं अशा तक्रारी जाणवू शकतात. आधुनिक विज्ञानाच्या दृष्टीने पाहिलं तर दुधामध्ये कॅल्शियमचं प्रमाण जास्त आहे, तर भेंडीमध्ये ऑक्सलेट्स असतात. हे दोन्ही घटक एकत्र आल्यावर कॅल्शियम ऑक्सलेट्स तयार होण्याची शक्यता सांगितली जाते. जर अशा प्रकारचं संयोजन वारंवार होत राहिलं तर काही व्यक्तींमध्ये किडनी स्टोनचा धोका वाढू शकतो. म्हणून ज्यांना वारंवार स्टोनचा त्रास होतो किंवा लहान मुलांना भेंडीसोबत दूध किंवा दही देण्याची सवय असेल तर या गोष्टीकडे लक्ष देणं आवश्यक आहे. जर मुलांना वारंवार पोटदुखी, कफ किंवा पचनाच्या तक्रारी होत असतील तर त्यांच्या आहारातील अशा संयोजनेकडे देखील लक्ष देणं गरजेचं आहे. आता पाहूया भेंडीसोबत टाळायचा दुसरा पदार्थ म्हणजे मुळा. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात भेंडी आणि मुळा दोन्ही सहज उपलब्ध असतात. अनेक जण जेवणात भेंडीची भाजी खातात आणि त्यासोबत सॅलेड म्हणून मुळा देखील खातात. वेगवेगळे पाहिले तर दोन्ही पदार्थ पौष्टिक मानले जातात, पण आयुर्वेदानुसार हे दोन्ही पदार्थ एकत्र खाणं योग्य मानलं जात नाही. कारण मुळा हा तिखट चवीचा, वातदोष वाढवणारा आणि पचायला काहीसा जड मानला जातो, तर भेंडी कफ वाढवणारी मानली जाते. हे दोन्ही पदार्थ एकत्र खाल्ले तर शरीरात वात आणि कफ या दोन्ही दोषांवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे काही लोकांना तीव्र ऍसिडिटी, सतत ढेकर येणं, आंबट किंवा कडू ढेकर येणं, गॅस होणं, पोट फुगल्यासारखं वाटणं, अस्वस्थता असे त्रास जाणवू शकतात. काही वेळा गॅस बाहेर न पडल्यामुळे छातीमध्ये जडपणा जाणवतो. काही लोकांना डोकेदुखीचा देखील त्रास होऊ शकतो. अनेकदा लगेच कोणताही त्रास जाणवत नाही, पण असा चुकीचा आहार सतत सुरू राहिला तर त्याचा परिणाम हळूहळू शरीरावर दिसू लागतो. अशा वेळी त्वचेशी संबंधित काही तक्रारी निर्माण होऊ शकतात. उदाहरणार्थ ॲलर्जी, खाज, त्वचेवर पुरळ येणं, पांढरे डाग किंवा सोरायसिस सारख्या समस्या उद्भवू शकतात. म्हणून भेंडी आणि मुळा हे दोन्ही पदार्थ वेगवेगळ्या वेळी खाणं अधिक योग्य ठरतं. आता पाहूया तिसरा पदार्थ म्हणजे कारलं. कारलं हे अत्यंत पौष्टिक भाजी मानली जाते. विशेषतः मधुमेहाच्या रुग्णांमध्ये अनेक जण कारल्याचा आहारामध्ये समावेश करतात. त्याची चव कडू असली तरी त्यामध्ये अनेक उपयुक्त घटक असतात. मात्र भेंडीसोबत कारलं खाणं टाळावं असं आयुर्वेदामध्ये सांगितलं आहे. कारण या दोन्ही भाज्यांचा एकत्र परिणाम पचन संस्थेवर अधिक ताण निर्माण करू शकतो. यामुळे पचनक्रिया मंदावू शकते, शरीराचा चयापचय कमी होऊ शकतो. त्यामुळे जेवल्यानंतर आळस येणं, शरीर जड वाटणं, पोट व्यवस्थित साफ न होणं किंवा पचनाशी संबंधित इतर तक्रारी जाणवू शकतात. ज्या व्यक्तींची पचनशक्ती आधीच कमी आहे त्यांनी अशा प्रकारचं संयोजन विशेषतः टाळणं अधिक योग्य ठरेल. दोन्ही भाज्या स्वतंत्रपणे पौष्टिक आहेत, म्हणून त्या पूर्णपणे बंद करण्याची गरज नाही, पण एकाच वेळी किंवा एकाच जेवणात त्या खाण्याऐवजी वेगवेगळ्या वेळी खाल्ल्यास अधिक चांगलं. उदाहरणार्थ दुपारच्या जेवणात भेंडी खाल्ली असेल तर रात्री कारल्याची भाजी खाऊ शकता, परंतु या दोन्ही पदार्थांमध्ये किमान काही तासांचं अंतर ठेवणं अधिक योग्य ठरेल. मित्रांनो, या 3 पदार्थांव्यतिरिक्त आणखी एक गोष्ट लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. कोणतीही भाजी खाल्ल्यानंतर लगेच चहा पिण्याची सवय टाळावी. तसेच मांसाहारासोबत पालेभाज्या किंवा फळभाज्यांचं चुकीनं देखील संयोजन करू नका. भेंडी खाताना हे साधे नियम पाळले तर पचन संस्थेवर अनावश्यक ताण येण्याची शक्यता ही कमी होऊ शकते. तर मित्रांनो, आज आपण भेंडी सोबत कोणते पदार्थ टाळावेत याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली. आज आपण पाहिलं भेंडी सोबत दूध आणि दही, मुळा आणि कारलं हे पदार्थ एकत्र खाणं टाळावं. तसंच भाजी खाल्ल्यानंतर लगेच चहा पिण्याची सवय टाळावी आणि मांसाहारासोबत पालेभाज्या
किंवा फळभाज्यांचं चुकीचं संयोजन देखील शक्यतो करू नये. लक्षात ठेवा, निरोगी राहण्यासाठी फक्त पौष्टिक पदार्थ खाणं पुरेसं नसतं. ते योग्य पद्धतीने आणि योग्य संयोजनात खाणं देखील तितकंच महत्वाचं असतं. जर आपण आहारातील छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष दिलं तर भविष्यात अनेक आरोग्यविषयक समस्या टाळणं शक्य होऊ शकतं. ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा. तुमच्या कुटुंबियांना, मित्रांना आणि नातेवाईकांना देखील हा व्हिडिओ शेअर करा. कारण आरोग्याची योग्य माहिती जितक्या जास्त लोकांपर्यंत पोहोचेल तितकाच त्याचा फायदा सर्वांना होईल. अशाच आरोग्यविषयक माहितीपूर्ण आणि उपयुक्त व्हिडिओसाठी आपल्या खबर लाईट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओची सूचना सर्वात आधी तुम्हाला मिळेल. आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. पुन्हा भेटू एका नव्या आणि उपयुक्त माहितीसह. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.